तर सकाळचे वाजल्यात 4:30 आणि मी निघाली ऑफिसला, कारण माझी ऑफिस आहे 1.5 तास लांब. म्हणून माझा पिकअप 4:30लाच होतो सकाळी. आज मी जाणार आहे आउटिंगला विथ ऑफिस फ्रेंड्स आणि ही आउटिंग आहे अनएक्सपेक्टेड. म्हणजे आम्ही कालच डिसाईड केलं मीटिंगमध्ये आणि आज आम्ही निघालो आहे आउटिंगला. आणि मला आहे ना फक्त 2च वीक झाल्या या टीमबरोबर जॉइन करून आणि आमची एवढी चांगली बॉन्डिंग झाली की असं वाटतं की एकदम ओल्ड फ्रेंडच आहे माझे. लॉग आउट करूनच आम्ही निघालो ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनवरून आम्ही पोचलो बदलापूरला. तिकडे आम्ही थोडंसं पेटपूजा केली. त्यानंतर आम्ही पोचलो विलाला. विला बघून माझा फर्स्ट एक्सप्रेशन वॉज वाव. एवढा ब्युटिफुल होता ना प्लेस, तुम्ही बघू शकता. आणि मी पहिलाच जाऊन झुलावरती बसली. नवा किल युअर इनर चाइल्ड. त्यानंतर मी चेंज करून आली आणि व्लॉगिंग बनवायचं स्टार्ट केलं. आणि माझ्याकडे माईक नव्हता म्हणून मी इकडे आवाज म्यूट केलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा विला आहे आणि स्विमिंग पूल पण एवढं नीट अँड क्लीन आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, समोरचा फक्त व्ह्यू बघा. मला हा तर खूपच आवडला आहे. तिकडे पण एक विला आहे पण छोटूसा आहे. हे बघा, आहे ना खूप ब्युटिफुल. संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि हा आम्ही रूम बुक केलेला. तुम्ही बघू शकता खूप मोठा रूम आहे, डबल बेड आणि ते 3 बेड आहे. एवढा मोठा रूम आहे. जर तुम्हाला हा लोकेशन आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला लोकेशन शेअर करणार. त्यानंतर चेंज करून मी लगेच गेले स्विमिंग पूलच्या इथे, कारण तुम्ही इकडे वेदर बघू शकता. काय तू पण गेला ये देखो धम्माल तर एवढी केली की आम्हाला डिनर करायला रात्रीचे 12:30 वाजले आहेत. तरी आमची मस्ती काय कमी होणार नाही. कोणालाही झोपायला देणार नाही आहे आम्ही. आणि जे झोपला त्याला चटकेच देणार आहे. आम्ही ओपन चॅलेंज केलं आहे आणि हे खरंच आहे. तुम्ही पुढचा व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा झोपून गेला आहे आणि आम्ही पहिलाच सांगितलेला जे कोण झोपणार त्याला चटकेच देणार आहे. आता फक्त मज्जा बघा. हा टाकला अल्कोहोल, त्याच्यावरती लायटर. ये फंस गया सीएम. तर गाईज रात्रीचे 2 वाजले आणि आता आम्ही काय काय करणार आहे, हाऊसी खेळणार आहे आणि मोठाची स्टोरी बोलणार आहे. हे बघा स्पीकर वगैरे सगळे आणतात आहे. हे बघा झोपेत आहे. पीछे पीछे
सकाळचे वाजल्यात 7:30 आणि कोणी झोपायलाच नाही दिलं एकमेकाला. 5 मिनिटासाठी पण ही झोपायला दिलं नाही कोणी. आता मी चेंज करून आली पूलजवळ, कारण 2 दिवसच आपण आउटिंग आलो आहे, त्यातही काय कंटाळा करायचा. फुल धमाल करायची, फुल लाईफ एन्जॉय करायचा आहे की नाही गाईस. नंतर तर काय झोपायचंच आहे. त्यानंतर वी हॅड ब्रेकफास्टमध्ये तर काय, मी नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही कारण श्रावण आहे. मग आम्ही सांगितलं फक्त मिसळ पावच करा आणि तेच तर गाईज तुम्ही बघू शकतात AC ऑन आहे आणि डोर पण ओपन ठेवला का, कारण आपल्याला आहे ना. बरोबर ना. आफ्टरनूनचे 12:30 झाले आणि ब्रेकफास्ट करून सगळे अजूनही आळशी झाले, पण कोण झोपायला देणार नाही आहे कारण चटकेच पडणार आहे. आपण ओपन चॅलेंज दिले आहे सगळ्यांना. तर धमाल करून करून संध्याकाळचे 6 वाजले, आम्हाला कळलंच नाही. तुम्ही बघू शकता किती कंटाळले, सगळे टायर्ड आहे आणि आम्हाला कॅबही भेटत नव्हती. आम्ही एकच कॅबमध्ये गेलो, तेही 8-9 लोक गेले. तुम्हाला दाखवते थांबा, हे बघा पुढे पण एकावरती एक बसल्यात. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.